महिला म्हटलं आता परत दिवशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना, मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोण सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले चोचले हे जाऊ पण कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचे करायला ह्याला बाहेर माऊलीनं ओवी लिहिली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही व्रत याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करत झालं? तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. याला कशाला उपाशी मारायचं? भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचा नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं शाळे बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला शुगर पाहिजे? याला कशाला अटॅक पाहिजे? कशाला पाहिजे अटॅक? खायला काय काय देता खायला? तुम्ही मॅगी खातो कर? तू मॅगी खातो? तुझी मम्मी आहे कीर्तनाला आहे का? तू खातो का मॅगी? मॅगी देता का यांना? नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी का? आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं? आणि त्याच्यामुळे 3 कारण झाले. अटॅक काय येतो इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत? लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का? बोला तुम्ही. काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं? अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू. बोल जा. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन and every brain has a heart, has a 4 parts. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In every man, in blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का? थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो. आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय? अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. टेन्शन फ्री. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत,
एका नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत अटॅक हा विनोद आहे. आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नकोय. हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार. आणि जवळजवळ होतोच का? कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही? नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला. लघवी झाली उठायला गेला. उठाची ना त्याला वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही. त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं. एसटी आली ते एसटीत बसलं. पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर. म्हणजे ड्रायव्हर का पाहायचं नसतो. ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले. ते काय उतरलं नाही. बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करा गेलं. त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय. तुम्ही त्याला पुढे ने माग हान, पुढे ने माग हान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना. मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नंगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण. आपल्याला काय कामातुरा बहिणालाच. हे गेले 11:30 वाजता याने आणलं. ते कापलं, शिजवलं बिजवलं, खालं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले. आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं त्याची बायको अंगण झाडीत होती. त्याने पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता. त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या. रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं? कुत्र झाले. याला जपा. बसलेल्या पैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, शुगरवाले थोडे पथ्य पाळा.
तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण